हाय गाईज, आम्ही चाललो आमच्या गावी. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही घरी चाललो. आमच्या लई पाऊस आहे तरी पण घरी चाललो. काम होतं सोबत, छत्री पण एकूच आहे आमच्याकडे आणि आम्ही चाललो. आता फोंडा जाऊन बस पकडून तिथनं रामनगर जाऊन घरी जाणार आहे. आता रूमला निघलो बाबा, ते जरा जंगलसारखं आहे. दोघं पण आता टेम्पो पकडून जायचं आहे. पाऊस पण लय आहे, काय करू समजत नाही. काय स्टॉपला चाललो, तिथे स्टॉपला बस येते, तिकडं आम्ही थांबणार. बघू शकता कसं मस्त व्ह्यू आहे. पाऊस जोरात आहे, जरा आता जरा कमी झाला आहे. मस्त. बायको काय खायचं सोडत नाही झाले, जाताना पण खायला लागले. स्टॉपला थांबलो आम्ही, तिकडं वाट बघत आहे टेम्पोचे. टेम्पो बघा कधी येते. टेम्पो आल्यावर इथनं फोंड्याला जाणार, फोंड्यातून बस पकडून रामनगरला जाणार आणि तुम्हाला चांगला चांगला व्ह्यू दाखवतो जाता जाता. टेम्पो, आता आम्ही टेम्पोत बसून चालले फोंड्याला. हे बघा, आम्ही फोंडा बस स्टँडला येऊन पोचलो आता. आणि हे तुम्हाला दाखवतो की फोंडा बस स्टँड कसं आहे म्हणून. हे पूर्ण फोंडा बस स्टँड आहे आणि इकडं वरती मेन हायवे गेलेला आहे. पणजी पण जाऊ शकता त्या हायवेनं आणि मडगाव पण. दोन आम्ही कदंबा बस पकडली होती, त्याच्यामध्ये सीट नव्हतं. एक सीट भेटलं होतं आम्हाला, त्याच्यात बायको झोपली होती. मला सीट भेटलं नाही, मी स्टँडिंग थांबलो होतो. तिथनं फुल रश होती बस, आम्हाला पहिला बस चुकली होती. हो अनमोड घाट आहे, बघू शकतात अनमोड घाट. आणि अनमोड घाट आम्ही आता चढत आहे. आणि केवढं घाट आहे बघू शकता तुम्ही, आणि कसं केवढं खोल आहे. हे दूधसागरचं मंदिर आहे रोडवरचं, ते क्रॉस करून आम्ही पुढे आलो. आता इथनं बघू शकता तुम्ही कशी सीन आहे, एवढं चांगलं दिसते वरनं. तुम्ही टू व्हीलर घेऊन आला तर थांबून बघून जाऊ शकतात. चांगलं आहे वरनं बघायला वगैरे. फुल फॉरेस्ट आहे. बघू शकता त्यांना अनमोड दारू चेक करतात, त्याच्यामुळे बस थांबलेली आहे. दारू चेकिंग चालू आहे, दारू चेकिंग करत आहे पोलीस. गोवासून आणलेला दारू इकडे चेक होतात, त्यानंतर करणार. जेवणासाठी बस थांबली होती, त्याच्यामुळे आम्ही काय केलं, तिथनं उतरून रिक्षा पकडून रामनगरला स्टॉपला आलो. का म्हणजे आम्हाला तिथनं 8ची बस होती मामाच्या घरी जायला, म्हणून लवकर आम्ही रिक्षा पकडली तिथनं आणि बस स्टॉपला. फायनली आम्ही रामनगर स्टॉपला येऊन पोचलो आणि माझ्या फ्रेंडच्या शॉपमध्ये आलो चहा प्यायला. तो दुकान बंद करत होता, तरी त्याला म्हटलो काहीतरी आहे काय, तरी तो काय नाही. लास्ट आम्हाला चाय आणि बिस्किट दिलं तिने. आम्ही चाय आणि बिस्किट खाल्लो तिथे थोडा वेळ आणि फ्रेंडशी बोललो जरा. त्याच्यानंतर आम्ही दुकानला गेलो काहीतरी घेऊ म्हणून खायला मामाच्या घरी जाताना. तिथं दुकानला जाऊन घेतलो आम्ही थोडे काय स्वीट वगैरे घेतलो. तिथं आम्ही रामनगर बस स्टॉपला आलो. स्टॉपला बघितलो की बस आहे काय, बस नव्हती तिथे. मग त्याच्यानंतर आम्ही लोकांना पण विचारलो, बस नव्हती. त्याच्यानंतर कंडक्टरला विचारलो, तो म्हटलं 8 वाजता येणार. 8ची बस पकडून आम्ही असू मामाच्या घरी आलो. मग आम्ही असू स्टॉपला उतरलो. असू स्टॉपला उतरून आम्हाला बस सोडून गेली. मग तिथनं आम्ही चालत गेलो मामाच्या घरी. चालत गेलो, लई काळोख होतं, टॉर्च लावली आणि शेतातनं जायचं होतं. शेतातनं गेलो आम्ही. ते पाणी पण मध्ये मध्ये भरलं होतं, तिथनं झेम मारून मारून गेलो. रात्र होती काय मामाच्या घराकडे एवढं काळोख, चारी वाटे बघू शकता तुम्ही किती काळोख आहे. तरी आम्ही टॉर्च लावून चालले. काळोखात चाललो आम्ही, लाईट नाही इकडं. शेतातलं वाट आहे. मग बायको भीते म्हणून तिला पुढे ठेवलो. नको भीते नको तू,